लग्नाची पेढी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सिंधू आणि राघव एकमेकाशी बोलत असतात. राघव सिंधूला विचारतोय की आता आपला पुढचा प्लॅन काय आहे. तेव्हा सिंधू म्हणते की आपल्याला त्या बिळातल्या चिचुंद्रीला बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला काही जरी करावं लागलं तर ते आपण करायचं आहे. राघव तिला म्हणतोय तुझ्या प्रत्येक प्लॅनमध्ये मी सहभागी आहे, फक्त मला सांग आपल्याला काय करावं लागणार आहे. सिंधू त्याला सांगते की आपल्याला वेषांतर करावं लागणार आहे. तेव्हा तो त्यासाठी तयार झालेला आहे. राघव सिंधूला वर्तमानपत्रातील बातमी दाखवत आहे आणि तो म्हणतोय ही बातमी जर का मधून पाहिली तर तिच्यावर काय इम्पॅक्ट होईल असं तुला वाटतं. तेव्हा सिंधू सांगते की मला असं वाटतंय ही बातमी पाहिल्यानंतर ती पूर्ण हादरून जाणार आहे, कारण तुम्ही जिवंत आहात हे तिला माहीत आहे आणि तरी देखील मी दुसरं लग्न करते या गोष्टीनं ती पुरती अस्वस्थ होणार आहे. एखाद्या उंदराच्या बिळामध्ये जेव्हा धूर घालतात तेव्हा उंदीर कसा तेथे अस्वस्थ होतो आणि श्वास घेण्यासाठी तो बाहेर पडतो, तशीच मधू देखील त्या बिळातून बाहेर पडणार आहे आणि ती डायरेक्ट आपल्याकडे येणार आहे. ती या गोष्टीची शहानिशा करायला येऊ शकते की खरंच मी लग्न करणार आहे का, आणि करणार असेल तर तो व्यक्ती कोण आहे हे पाहण्यासाठी ती नक्कीच येईल. आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात आणि सिंधू त्यांना देखील सर्व काही प्लॅन सांगत आहे. सिंधू सांगते की आता आपल्याला एक जबरदस्त प्लॅन करायचा आहे. सर्वजण विचारतात की आता तो प्लॅन काय असणार आहे. मधूला आपल्याला काही केलं तर घराच्या बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी राघवने देखील वेषांतर केलेलं आहे हे तिने सांगितलेलं असतं. राघव आता राधाबाई म्हणून आपल्याजवळ राहणार आहे आणि तो असा राहिला तर कोणाला देखील लक्षात येणार नाही. त्यामुळे आलेले पोलीस असो अथवा स्वतः मधू किंवा श्रीकांत जरी इथं आला तरी राघव आपल्यात राहतो हे समजणार नाही. पण आता पुढचा प्लॅन काय आहे असं सर्वांनी सिंधूला विचारलेलं असतं. तेव्हा ती सांगते की आता माझा साखरपुडा होणार आहे. या गोष्टीने मधुपुरती हादरून जाणार आहे आणि माझा साखरपुडा नक्की कोणाशी होणार आहे ह्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी ती आपल्या घरी येणार आहे आणि हीच ती वेळ आहे जेव्हा आपण तिला पकडणार आहोत. पण ती साखरपुड्याला येईल का असा सर्वांना प्रश्न पडलेला आहे. सिंधू मात्र सांगते की ती नक्की येणार आहे आणि तिला आणायची जबाबदारी आपल्याकडेच आहे. आपण तिला तिच्याच माणसाकडून बोलवून घेणार आहे. तेव्हा सर्वजण विचारतात असा कोणता माणूस आहे जो तिलाच आपल्याकडे आणू शकतो. तेव्हा सिंधू सांगते की तिचा मामा म्हणजे श्रीकांत वकील. श्रीकांत वकिलाकडूनच आपण तिला इथं आणणार आहोत. सर्वजण विचारतात पण हे कसं शक्य होईल. सिंधू म्हणते ते सुद्धा शक्य होणार आहे. तो सुद्धा माझा प्लॅन आहे आणि त्याप्रमाणे आपण आता काम करायचं आहे. सिंधू सांगते की मी लवकरच पोलीस स्टेशनमधून परदेशाला जाण्याची परवानगी मागणार आहे आणि जर का मी परदेशाला जाण्याची परवानगी मागितली तर ही गोष्ट मामाला काही पटणार नाही. तो काहीही केल्या ती परवानगी नाकारण्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या घरी ती नोटीस घेऊन येणार आणि मग जेव्हा तो आपल्या घरी येईल तेव्हा आपण त्याला इन्व्हिटेशन द्यायचं आहे. हा सर्व प्लॅन घरच्यांनी करून ठेवलेला असतो. तिकडे मामा चिंतातूर झालेला असतो आणि त्याला समजलेलं असतं की सिंधू परदेशाला जाणार आहे. हे त्याला कळल्यानंतर ही गोष्ट तो मधूला सांगतो आणि म्हणतो की सिंधूचं आपल्याला परदेशाला जाणं रद्द करावं लागणार आहे. तिचा साखरपुडा आणि लग्न आपण काय रद्द करू शकणार नाही, पण तिचं परदेशाला जाणं रद्द होऊ शकतं. आपण काही केल्या आपण एक नोटीस तयार करूया आणि नोटीसमार्फत जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत सिंधू येथून कुठे जाणार नाही असा आपण प्लॅन करूया. मधूला देखील तो प्लॅन पटलेला असतो. मधू म्हणते आपण असंच करूया. सिंधूला परदेशाला जाऊ द्यायचं नाहीये. तिने जरी बाहेरच्या कुठल्या परदेशाच्या मुलाशी लग्न करणार असली तरी देखील तिला मात्र आपण जोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि ही केस संपेल तेव्हा ती जेलमध्येच असणार आहे. त्यामुळं तिला परत तर जाताच येणार नाही. तेव्हा मामा देखील खुश होतो आणि म्हणतो अगदी असंच करणार आहे. आत्ताच्या आत्ता मी कोर्टाकडून तशी नोटीस आणतो आणि रत्न पारखीच्या घरी जाऊन त्यांच्या तोंडावरती नोटीस फेकतो असं म्हणून तो आता रत्न पारखींच्या घरी पोहोचलेला असतो आणि त्यांना ती नोटीस त्याने दिलेली असते. तो त्यांच्या घरी जातो आणि म्हणतो की सिंधू तू लग्न करायला जरी तयार असलीस तरी परदेशात मात्र तू जाणार नाही. तुझा नवरदेव फॉरेनचा असला तो येणारा जरी असला तरी त्याला तुला इथं बोलवावे लागेल, पण लग्न झाल्यानंतर तुला तिकडं जाता येणार नाही कारण अजूनही राघवची केस मिटलेली नाही आहे आणि जोपर्यंत ही केस मिटत नाही तोपर्यंत तुला हे घर नव्हे, हे शहर नव्हे, हा देशसुद्धा सोडता येणार नाही. त्यामुळं तू इथंच राहावं लागणार आहे. कसल्याही परिस्थितीत तू इथून कुठंच जाणार नाही अशी नोटीस मी घेऊन आलेलो आहे.
खरं तर सिंधूला त्याला घरी बघितल्याबरोबर तळपायाची आग मस्तकात गेलेली असते आणि सिंधू म्हणलेली असते की फोन लावून यांना आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढा, कारण कमिशनर साहेबांनी यांना आपल्या घराच्या 5 किलोमीटर जवळसुद्धा थांबायला सांगितलेलं नाही आहे. पण त्याच वेळेस सिंधूचा जो प्लॅन केलेला असतो तो सक्सेस होत असतो. तो म्हणजे त्याला इन्व्हिटेशन देण्याचा. आणि त्याप्रमाणे सिंधू त्याला म्हणते, आता तुम्ही आमच्या घरी आलाच आहात तर मी तुम्हाला एक इन्व्हिटेशन देते. माझा साखरपुडा होण्याच्या अगोदर आम्ही गोंधळ घालायचं ठरवलं आहे आणि त्यासाठी तुम्ही आलात तर बरं होईल, असं इन्व्हिटेशन मुद्दाम तिने दिलेलं असतं. मुळात तिला ते इन्व्हिटेशन मधूपर्यंत पोहोचवायचं असतं. हाच तिचा प्लॅन असतो आणि तो प्लॅनच सक्सेस होताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीकांत वकील आता मधूकडे गेलेला असतो आणि झालेला सगळा प्रकार तो मधूला सांगतो. तो मधूला म्हणतो, तिला आता परदेशाला जाता येणार नाही, त्याप्रमाणे मी तिला नोटीस दिलेली आहे. पण त्याचबरोबर त्यांच्या घरामध्ये एक मोठा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाला तिचा नवरदेवसुद्धा येणार आहे असं मला समजलं आहे. आणि तो कार्यक्रम म्हणजे त्यांच्या घरामध्ये गोंधळ आहे. आपल्यालासुद्धा त्या गोंधळाचं इन्व्हिटेशन आहे, पण मला मात्र तिकडं जाण्याची इच्छा नाही आहे. तेव्हा मधू म्हणते, हीच तर ती संधी आहे ज्यावेळेस आपण तो नवरदेव नक्की कोण आहे ते पाहू शकतो. आणि ह्याच संधीचा फायदा घेऊन मी आता त्यांच्या घरामध्ये जाणार आहे. तेव्हा वकील म्हणतो, तुला काय समजतंय का? तू जर का त्यांच्या घरी गेली आणि तू जिवंत आहे असं समजलं तर आपल्या दोघाला देखील कायमचं मारावं लागेल. मधू म्हणते, त्याची काळजी करू नका. गोंधळामध्ये कसं शिरायचं ते मला चांगलं माहीत आहे आणि हा प्लॅन मी आता व्यवस्थितपणे पार पाडणार आहे. मी जाऊन बघणार आहे की नक्की सिंधूशी लग्न करण्यासाठी आलेला व्यक्ती कोण आहे. माझा संशय आहे की तो राघवच असणार आहे. सिंधू दुसऱ्या कोणाशीच लग्न करू शकणार नाही. ती पुन्हा एकदा राघवशीच लग्न करणार असा माझा ठाम विश्वास आहे. राघव जिवंत हे आपल्याला माहिती आहे. फक्त आता हे आपल्याला पोलिसांना सांगणं गरजेचं आहे आणि त्याला पकडून देणं गरजेचं आहे. पण त्याच वेळेस वकील म्हणतो, तू राघवला पकडू शकणार नाही, कारण जर का तू राघवला पकडलंस तर तू जिवंत आहे हे देखील सर्वांना समजणार आहे. त्यामुळं तू फक्त राघव आहे की नाही हे बघ आणि तेथून पळून ये. त्यानंतर माझी लोक राघवला पकडतील आणि राघवला जिवंत पोलिसांच्या ताब्यात देतील आणि मग ही केस आपल्याला अतिशय व्यवस्थितपणे लढता येईल. मधू आता या गोष्टीवर चांगलीच खुश झालेली असते. मधू म्हणते, असंच करण्यात येईल. मी त्याला जिवंत आहे का नाही एवढं फक्त पाहील आणि त्यानंतर तुझी माणसं त्याला पकडतील आणि त्यानंतर त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊन टाकूया. वकील देखील आता खुश झालेला असतो. वकील म्हणतो, खरंच मधू, तुझा प्लॅन आणि माझं डोकं हे जर का चाललं ना तर काय होऊ शकतं ना ते सांगता येत नाही. मधू म्हणते, आता वेळ आली आहे ती म्हणजे बदला घेण्याची आणि आपण तो बदला घेऊनच दाखवायचा. तर इकडे सिंधू कमिशनर साहेबांकडे पोहोचलेली आहे. सिंधू कमिशनर साहेबांना सांगते की आमच्या घरामध्ये गोंधळाचा कार्यक्रम आहे. कमिशनर म्हणतात, पण हे इन्व्हिटेशन तुम्हाला द्यायला का आली आहेस? तेव्हा सिंधू सांगते की यामध्ये खरं तर एक महत्त्वाचं कारण आहे. या कार्यक्रमासाठी मधू येण्याची शक्यता आहे असं मला वाटतंय. कमिशनर साहेब म्हणतात, तुला खरंच असं वाटतं का मधू जिवंत आहे? सिंधू म्हणते, 101% ती जिवंत आहे, कारण मी तिला बघितलेलं आहे आणि तुम्हालासुद्धा तिला दाखवायचं आहे, म्हणून तुम्ही तिथे आलात तर बरं होईल. कमिशनर साहेब म्हणतात की मी स्वतः येऊ शकणार नाही, पण माझे माणसं मात्र मी तेथे पाठवून ठेवतो. त्याचबरोबर पोलीस देखील तुमच्या घराच्या बाहेर असतील. फक्त तू त्यांना इशारा कर. मधू आल्याबरोबर तू इशारा केला तर तिला पकडण्यासाठी माझे पोलीस आतमध्ये येतील आणि मधूला पकडून घेऊन येतील. जर का मधू जिवंत असेल हे आपल्याला कळलं तर राघववर कसलाच गुन्हा आपल्याला टाकता येणार नाही, म्हणजेच राघव निर्दोष मुक्त करता येऊ शकतो असं देखील कमिशनरने सिंधूला सांगितलेलं असतं. सिंधू म्हणते, माझा तोच प्लॅन आहे. मधूला जिवंत पकडायचं आणि जिवंत पकडून तुमच्या ताब्यात तिला द्यायचं आहे. कमिशनर साहेब म्हणतात, सिंधू, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. फक्त तू पुरावे जमा कर, मग बघ त्या मधूचं आणि त्या श्रीकांत वकिलाचं मी काय करतो ते. फक्त मला एकदा कळू दे की ती मधू जिवंत आहे. एकदा ती मधू माझ्या हाती जर का लागली तर आत्ता जसं त्या वकिलाला तुमच्या घरापासून 5 किलोमीटर फिरकायचं नाही असं सांगितलेलं आहे, तसं त्याला कायमचं तडीपार करून टाकतो आणि त्याची कायमची वकिली देखील घालवतो. कारण त्याने मला खूप काही नियम शिकवलेले आहेत. आता त्याला नियम शिकवायची गरज आहे. आणि आता मधू जिवंत आहे या गोष्टीचा धक्का खरं तर पोलिसांना बसलेला असतो, पण सिंधूने केलेल्या प्लॅनप्रमाणे तिला पकडायचं देखील ठरलेलं असतं. आणि आता ती वेळ आलेली आहे. गोंधळाचा कार्यक्रम रत्ना पारखेंच्या घरामध्ये सुरू झालेला असतो आणि गोंधळी मंडळी देखील आलेल्या असतात आणि त्यांच्याबरोबरच वाघ्या मुरळी आलेल्या असतात आणि त्या मुरळीमध्ये आलेले असते ती म्हणजे मधू.
सिंधूचं लक्ष वाघ्या मुरळीकडे असतं आणि तिला माहीत असतं की नक्कीच आपल्याकडे आज मधू येणार आहे आणि त्याच वेळेस राघव देखील तेच वेषांतर करून आलेला असतो. राघवने वेषांतर केलेलं असल्यामुळे मधूच्या मात्र तो लक्षात येत नाही. मधू मुरळीच्या रूपामध्ये तेथे आलेले असते आणि जोरात गोंधळाचं नृत्य सुरू झालेलं असतं. मधू तेथे जोरात गोंधळ घालत असताना नृत्य करत असते आणि राघव आणि सिंधू एकमेकाकडे पाहत असतात. सिंधूला शंका आलेली असते की ती मुरळी म्हणजे मधूच आहे आणि त्याप्रमाणे सिंधूने राघवला इशारा देखील केलेला असतो आणि राघव देखील त्या मुरळीवर बारकाईने लक्ष देत असतो. मधू डान्स करत असते आणि जोरजोरात वाघ्या मुरळीची गाणे गात गात तिचा डान्स चालू असतो आणि सिंधूचं मात्र बारकाईने लक्ष तिच्याकडेच असतं. आता या मुरळीचा तिच्या तोंडावर घेतलेला पदर काढायचा आणि सर्वांसमोर ही मुरळी म्हणजेच मधू आहे असा प्लॅन राघव आणि सिंधूने केलेला असतो आणि ते दोघं एकमेकाला खुणवते असतात. मधूच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन सुरू असतो, कारण आता सिंधूशी लग्न करणारा व्यक्ती तेथे आलेला असतो आणि त्याने तोंडावर मास्क लावलेला असतो. मधूचं बारकाईने लक्ष त्या व्यक्तीवर असतं. हा व्यक्ती नक्की कोण आहे त्याचा चेहरा तिला पाहायचा असतो आणि हळूच ती पदराच्या आडून त्याला पाहत असते. पदराच्या आडून पाहत असलेल्या मधूकडं सिंधू आणि राघव कटाक्षाने पाहत असतात आणि त्यांनी हेरलेलं असतं की मधू आलेली आहे. आता एका क्षणात तिच्या तोंडावरचा पडदा काढून टाकण्यात येणार असतो आणि त्याच वेळेस मधू सिंधू ज्या व्यक्तीशी लग्न करणार आहे त्याच्या जवळ जाऊन पोचलेली असते आणि तिला आता त्याच्या तोंडावरचा मास्क काढून टाकायचा असतो, पण सर्वांसमोर ते तिला करता येत नसतं म्हणून ती चालाकी करते आणि एक धुराचा बॉम्ब रत्न पारखींच्या घरामध्ये तिनं फोडलेला आहे. धुराचा बॉम्ब फुटतो आणि घरामध्ये सर्वत्र धूर झालेला आहे. कोणालाच काही दिसत नाहीये आणि त्याचाच गैरफायदा बरोबर मधूने घेतलेला असतो. ती त्या व्यक्तीच्या समोरच उभारलेली असते आणि धुराचा फायदा घेऊन तिने त्या व्यक्तीच्या तोंडावरचा मास्क काढून टाकलेला असतो. मास्क काढल्यानंतर तिला असं वाटतं की हा राघवच असणार आहे, 100% हा राघव असणार आहे आणि आता आपण त्याला पोलिसाच्या ताब्यात देऊ शकतो अशी शंका तिच्या मनामध्ये येते. पण मास्क काढल्यानंतर तिचा मोठा हिरमोड झालेला आहे, कारण तो व्यक्ती राघव नाहीये. खरं तर राघव वेषांतर करून तिच्याच पाठीमागे उभा असतो हे मात्र तिला माहीत नसतं आणि आता तोंडावरचा मास्क काढल्यानंतर दिसणारी व्यक्ती ही वेगळीच कोणतरी आहे हे तिच्या लक्षात आलेलं असतं आणि आपण आता या रत्नपारखीच्या घरी जाळ्यामध्ये सापडलेलं आहे हे तिला समजलेलं असतं आणि आता इथून धूम ठोकण्याशिवाय तिच्यापुढं दुसरा काहीच पर्याय उरलेला नसतो. आता काही केल्या इथून पळून जायचं आणि पटकन श्रीकांत वकिलाने आपल्याला ज्या ठिकाणी लपवून ठेवलं होतं त्या ठिकाणी जायचा प्लॅन तिने केलेला असतो. पण राघव आणि सिंधू यांचं मात्र त्या मुरळीकडं म्हणजेच वेषांतर करून आलेल्या मधूकडं बारकाईने लक्ष असतं. रत्न पारखींच्या घरामध्ये सर्वत्र धूर झालेला असतो आणि त्या धुराचाच गैरफायदा घेऊन मधूने तेथून पलायन करायचा प्रयत्न केलेला असतो, पण राघव मात्र तिच्या पाठीमागच असतो. राघवचं बारकाईनं लक्ष तिच्याकडे असतं, पण धुरामध्ये ती आता गायब झालेली असते. राघव तिला पाहण्याचा प्रयत्न करत असतो, पण ती मात्र सपशेल तेथून पळून जाण्याच्या प्लॅनमध्ये यशस्वी होताना आपल्याला दिसत असते. पण त्याच वेळेला सिंधू मात्र तिला कोठेच जाऊ देत नाही. सिंधूने तिला बारकाईने हेरलेलं असतं आणि सिंधूने तिला पकडलेलं असतं. सिंधूने अगदी व्यवस्थितपणे बिळातून तिला बाहेर काढले आणि रत्नपारखी कुटुंबियाच्या घरामध्ये मुरळी बनून आलेल्या मधूला तिने रंगेहात पकडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळात सिंधूने पोलिसांना इशारा केलेला असतो आणि त्यामुळं पोलीस देखील तेथे आलेले असतात आणि आता मधू रंगेहात पोलिसांच्या ताब्यात सापडलेले असते. राघववर खुनाचा आरोप ज्या व्यक्तीचा होता ती व्यक्ती म्हणजे मधू, ती आता पोलिसांच्या समोर असते. त्यामुळं राघवनं काही केलेलंच नाहीये हे आता पोलिसांना समजलेलं असतं. खरी गुन्हेगार तर मधूच आहे, जिने पोलिसांची दिशाभूल केलेली आहे आणि कायदा मोडलेला आहे. त्यामुळे आता पोलीस मधूलाच पकडत असतात आणि मधूच्या हातामध्येच बेड्या घालत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर मधूच्या हाताला धरून ते पोलीस स्टेशनमध्ये तिला घेऊन जात असतात. सिंधू आणि रत्नपारखी कुटुंबीय यांचा प्लॅन सक्सेस झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. बिळाच्या बाहेर बरोबर सिंधूनं त्या चिचुंद्रीला काढलेलं आहे आणि आता ती चिचुंद्री पोलिसांच्या हाती लागलेली असते आणि ती जेलमध्ये सुद्धा गेलेली आपल्याला पाहायला मिळते. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.